माझी मैत्रीण माया मागील 2 वर्षापासून गायब होती. तिचा नवरा तिला शोधून शोधून थकला होता. एक दिवस माया मला ट्रेनमध्ये दिसली. मी तिचा पाठलाग करता करता तिच्या फ्लॅटपर्यंत जाऊन पोहोचली. तिथे जाऊन मी जे काही पाहिले ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे तर माया माझ्याच नवऱ्यासोबत. एक माणूस मला बऱ्याच वेळापासून टक लावून पाहत होता आणि मी त्याला इग्नोर करत होती. मी पुढच्या स्टेशनवर उतरली तर माझ्या मागोमाग तोही उतरला. मी घाबरून पटापट चालत होती की त्याने मला माझ्याच नावाने हाक मारली. मी दचकून थांबली. तो माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, अर्चना, तू मायाची मैत्रीण आहेस ना? मी आश्चर्यचकित होऊन विचारले की, तुम्ही कोण आहात आणि असा माझा पाठलाग का करत आहात? तो म्हणाला की, मी रमेश, मायाचा दुसरा नवरा. ट्रेनमध्ये तुम्ही माझ्या समोरच बसल्या होत्या, पण मी खात्री करून घेत होतो की तुम्हीच अर्चना आहात. तो माणूस ज्या मायाबद्दल बोलत होता तिला मरून 2 वर्ष झाली होती. माहेरी माया माझ्या बाजूलाच राहत होती आणि माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा होती. मी म्हणाली, माया तर आता या जगात नाही. तुम्ही मला कसं ओळखलं? मी तर कधी तुम्हाला भेटली सुद्धा नाही. आम्ही बोलता बोलता डोंबिवली स्टेशनच्या बाहेर पायऱ्यांवर बसलो. रमेश म्हणाला, लग्नानंतर माया 3 वर्ष माझ्यासोबत राहिली. या दरम्यान आम्हाला एक मुलगीही झाली. मायाला तुझी खूप आठवण यायची. तुझ्यासोबत कॉलेजमधील दिवसांचे किस्से सांगायची. लग्नाच्या अल्बममध्येही तुझेच फोटो जास्त आहेत. म्हणून मी तुला ओळखले. शिवाय तुझे घर मायाच्या घराच्या शेजारीच आहे. मी माझ्या सासरीही तुला 1-2दा भेटलो आहे. बहुतेक तुला आठवत नसेल. मी म्हणाली, आता तर तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. तेव्हा तब्येत होती, चेहऱ्यावर दाढी मिशा नव्हत्या, म्हणून आता ओळखू शकली नाही. मायासोबत लग्नानंतर मला कधीच वाटलं नाही की तिचे कुणासोबत प्रेम प्रकरण असेल. पण 2 वर्षापूर्वी माया एक दिवस अचानक गायब झाली. ती कुठे गेली आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. पोलीस सकट सगळ्या नातेवाईकांनीही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण आज 2 वर्ष झाली तरी कोणालाच कळालं नाही की माया कुठे गेली. ती तिच्या मुलीवर खूप प्रेम करत होती. जर ती कोणासोबत पळून गेली असती तरी या 2 वर्षात तिला एकदा तरी मुलीची आठवण आली असती. एका आठवड्यापूर्वी माझ्या मित्राने मायासारख्याच बाईला डोंबिवलीमध्ये पाहिले, म्हणून मी नाशिकहून कामाला रजा घेऊन इथे तिला शोधायला आलो आहे. तुला पाहिले आता माझ्या मनात आशेचा किरण दिसू लागला. तुला नक्कीच मायाबद्दल काहीतरी माहिती असेल. रमेशला पाहून मला त्याच्यावर दया येऊ लागली होती. मी म्हणाली, माया माझी खूप चांगली मैत्रीण होती. स्कूल ते कॉलेज आम्ही एकत्र होतो. मायाचे पहिले लग्न झालं तेव्हा मी बाहेर शिकायला होती. लग्नानंतर 2 वर्षांनी मायाच्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हा ती पुन्हा पुण्याला आली आणि वर्षभर विधवाचे आयुष्य जगली. तेव्हा तुमचं स्थळ आलं आणि तिचं दुसरं लग्न झालं. माया अचानक गायब झाल्याची बातमी मलाही मिळाली होती, पण माझं लग्न झालं होतं आणि मी नवऱ्यासोबत मुंबईला आली होती. हळूहळू मी पण माझ्या जवळच्या मैत्रिणीला विसरली होती आणि आज मी अशी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला भेटेल असं वाटलंही नव्हतं. मी म्हणाली की, तुम्ही इतक्या मोठ्या शहरात मायाला कसं शोधणार? रमेश म्हणाला की, इतक्या मोठ्या शहरात तुम्ही भेटलात तर आता पूर्ण विश्वास आहे की मायाही भेटेल. मी म्हणाली की, जर मायाने दुसरं लग्न केलं असेल तर आणि ती खुश असेल तर तुम्ही काय कराल? रमेश म्हणाला की, मी फक्त एकच प्रश्न विचारेन की माझा दोष काय होता ज्याची मला इतकी मोठी शिक्षा दिली? मी म्हणाली की, काही वेळेस परिस्थिती अशी असते की चांगली लोकही खराब दिसू लागतात. तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या. मी इथेच MIDC मध्ये राहते. तुम्हाला माझी कधी गरज लागली तर नक्की कॉल करा. कधी भेटायला यायचं असेल तर घरी या. माझा नवरा सेकंड हँड गाड्यांचा व्यापार करतो. कधी कधी मीही त्यांच्या या कामात मदत करते. मी कार पाहायला ठाणे येथे गेली होती. तिकडूनच येत होती की तुम्ही भेटलात.
एक तासभर गप्पा मारल्या नंतर रमेश निघून गेला आणि मी घरी आली. माझा नवरा सुहास घरी आला तेव्हा मी घडलेली सर्व गोष्ट सांगितली. तो म्हणाला की अर्चना, तू पण उगाच टेन्शन घेते. तुझ्या मैत्रिणीला रमेश आवडला नसेल म्हणून कदाचित त्याला सोडून निघून गेली असेल. यात एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. एक काम कर, थोड्या वेळाने दानेश इथे येणार आहे. काल मी तुला एका गाडीचे पेपर दिले होते, ते त्याला द्यायचे आहेत. दानेश माझ्या नवऱ्याचा बिझनेस पार्टनर होता. तो नेहमी घरी ये जा करायचा. मागच्याच महिन्यात त्याने आमची महागडी गाडी ठोकली होती. तेव्हापासून मला त्याची चीड होती. मी म्हणाली की हे घर ही त्याच्या नावे करून द्या, आपण फुटपाथवर राहू. माझे बोलणे ऐकून सुहास हसला आणि म्हणाला, दानेश माझा बिझनेस पार्टनर नाही तर माझा भावासारखा आहे. मी आज त्याच्याचमुळे सेकंड हँड गाड्यांचा व्यापार करतोय. अन्यथा मी कुठेतरी नोकरी करत असतो. आज तू ठाणे येथे गेली होती कार पाहायला, काय झालं? मी म्हणाली, मी यापुढे कुठेही जाणार नाही. तुमचा तो मित्र दानेशला पाठवत जा. सुहास म्हणाला, तू इतकं टेन्शन नको घेऊ. तू आधी तुझ्या मनातून मायाचे भूत काढून टाक आणि तिला विसरून जा. मी माझ्या नवऱ्याची गोष्ट ऐकून मायाला विसरण्याचा प्रयत्न करू लागली. काही दिवसांनी मला रमेशचा फोन आला. तो मला मायाबद्दल विचारत होता. मी पुन्हा एकदा मायाचा विचार करू लागली की कोणतीही आई आपल्या 2 वर्षाच्या मुलीला सोडून कशी राहू शकते, आणि तीही 2 वर्षापासून गायब झाली होती. मलाही 4 वर्षाचा मुलगा अक्षय आहे, पण मी त्याला सोडून राहूच शकत नाही. कधी कामानिमित्त बाहेर गेली तरी माझं मन अक्षयमध्ये गुंतलेलं असते. माझी सासू असतेच घरी त्याची काळजी घ्यायला, पण तरीही मला त्याचीच काळजी असते. बघता बघता 6 महिने उलटले. एके दिवशी मला सुहासने कार पाहायला मुंब्रा येथे पाठवले. माझं काम झालं आणि मी येताना ट्रेनमध्ये बसली होती. तिथे माझी नजर एका स्त्रीवर पडली. तिला पाहून मला धक्काच बसला. मी खात्री करण्यासाठी आणखीन बारकाईने पाहिले असता ती माया होती. मी मास्क लावला होता म्हणून तिने मला ओळखले नाही. ती डोंबिवली स्टेशन येताच उतरली. मीही तिच्या मागोमाग उतरली. स्टेशनच्या बाहेरून ती रिक्षात बसली व मी सुद्धा रिक्षात बसून तिचा पाठलाग करू लागली. मायाने गणेश मंदिराच्या मागच्या टॉवरमध्ये रिक्षा थांबवली. मी सुद्धा तिचा पाठलाग करत टॉवरमध्ये गेली. ती बी विंगमध्ये गेली. मी तिलाच पाहत होती. तेवढ्यात माझी नजर त्या विंगच्या पार्किंगमध्ये गेली. तिथे एक कार उभी होती. मी बारकाईने पाहिले तर ती सुहासची कार होती. मी आश्चर्यचकित झाली होती. मी त्वरित त्या गाडीचा फोटो काढला आणि सुहासला फोन करून विचारले की कुठे आहेस? सुहास म्हणाला, गाडी तर ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभी आहे. काय झालं? तुला गाडीची आवश्यकता असेल तर कॅब करून घे. नाही, मी सहजच विचारत होती. मला रस्त्यावर आपल्या गाडीसारखी सेम गाडी दिसली. मला वाटलं की तू दानेशला दिली की काय. मी तिथून सरळ MIDCला घरी आली. फ्रेश होऊन किचनमध्ये जाणारच तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या की अर्चना बेटा, तू थकली असशील तर आराम कर. मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेईन. अक्षयला आज पार्कमध्ये घेऊन गेली होती. तिथे तो खूप खेळला आणि थकला. आत्ताच घरी येऊन झोपलेला आहे. उठल्यावर त्याला भरवीन. तू काही काळजी करू नकोस. मी म्हणाली, ठीक आहे आई, माझं डोकं दुखत आहे, मी थोडा वेळ आराम करते. असे बोलून मी माझ्या खोलीत आली आणि सुहासबद्दल विचार करू लागली. माझा नवरा माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात कसा करू शकतो? ज्या मायाला तिचा नवरा गेल्या 2 वर्षापासून शोधत आहे, ती माझ्या नवऱ्यासोबत डोंबिवलीमध्येच राहते. मागच्या 2 वर्षापासून माया आणि सुहास एकत्र आहेत. दोघांनी मिळून लग्न तर केलं नसेल ना? म्हणूनच सुहास रविवारी सुद्धा घरी थांबत नव्हता. बऱ्याचदा रात्री रात्री बाहेर असायचा. मी 5 वर्षापासून त्याची बायको असून सुद्धा त्याला ओळखू शकली नाही, पण आज त्याची पोल उघडकीस आली होती. विचार करून करून माझं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. तेवढ्यात सुहास घरी आला. त्याला आईने सांगितले की माझी तब्येत खराब आहे, म्हणून तो सरळ माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की डॉक्टरांकडे जाऊन येऊ. मी म्हणाली, नाही, मी ठीक आहे.
असे बोलून मी उठून किचनमध्ये आली आणि सासूबाईंना मदत करू लागली. माझ्या सासूबाई खूपच छान होत्या. त्यांनी मला आईची आठवण कधीच येऊ दिली नाही, पण आज मला माझ्या आईची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी सुहास घरून ऑफिसला जायला निघाला तेव्हा मी त्याच्या कारचा पाठलाग करू लागली. पण तो ऑफिसमध्ये गेला. मी रिक्षामध्ये बसून घरी परत आली. आठवडाभर मी सुहासचा पाठलाग केला, पण तो सरळ ऑफिसला जात होता. मला मात्र माझ्या मनातील शंका दूर करायची होती, म्हणून मी माझ्या सासूबाईंना सांगून पुणे येथे माहेरी जायला निघाली. माझा मुलगा अक्षय आईकडे व्यवस्थित राहत होता, त्यामुळे मला त्याची जास्त चिंता नव्हती. मला अचानक असं माहेरी जाताना पाहून सुहास विचारू लागला की काय झालं आहे अर्चना? मी पाहतोय की काही दिवसांपासून टेन्शनमध्ये आहेस. काही झालंय का? मी म्हणाली माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून जात आहे. एका आठवड्यात परत येते म्हणून मी बसने पुण्याला निघाली. माझ्या येण्याने बाहू, वहिनी, आई सगळे खूप आनंदी झाले. पण त्यांना कळाले की मी माझा मुलगा अक्षयला घरी सासूबाईंकडे सोडून येत आहे, तर त्यांना काही समजलं नाही. मी पुण्याला पोहोचली. मी आईला सांगितलं की मला तुमची खूप आठवण येत होती, म्हणून मी एका आठवड्यासाठी इथे आली आहे. पुण्याला माझ्या घराच्या शेजारीच मायाचे घर होतं. तिच्या घराशी आमचे फार जुने संबंध होते, म्हणून माहेरी जाताच दुसऱ्या दिवशी मी मायाच्या घरी गेली. तिथे मायाची वहिनी आणि आई मला पाहून खूप खुश झाल्या. मायाबद्दल विचारल्यावर मायाची आई उदास होऊन म्हणाली, 2 वर्षापासून मायाची कोणतीच बातमी नाही. ती जिवंत आहे की मेली आहे तेही माहीत नाही. मी मायाच्या आईला विचारलं की काकी, मायाच्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माया कोणावर प्रेम करत होती का? मायाची आई म्हणाली की माहीत नाही, कारण माया आपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नव्हती. तरी सुद्धा मला इतकं माहीत आहे की ती रमेश सोबत खुश नव्हती. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माया दुसरे लग्न करणार नव्हती, पण तारुण्यात किती दिवस असं एकट्याने काढायचं म्हणून आमच्या मजबुरीने तिने रमेश सोबत लग्न केले. तिला आपल्या दुसऱ्या सासरी खूपच मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. ती मला काही सांगत नव्हती, पण आई आपल्या मुलीच्या चेहऱ्याने लगेच समजून जाते. मायाच्या आईकडून मायाबद्दल ऐकून मी हैराण झाली. दुसऱ्या दिवशी मी रमेशला फोन करून पुण्याला बोलावून घेतले. आम्ही दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. मी त्याला विचारले की मायासोबत तुझ्या घरचे कसे वागत होते. रमेश म्हणाला की सुरुवातीला आई आणि वहिनी मायासोबत चांगले वागत नव्हते, कारण मी विधवा सोबत लग्न केलं होतं. तेव्हा मायाने मुलीला जन्म दिला, तेव्हा मायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. परंतु माझ्या वहिनीला मूल नव्हतं म्हणून ती अजून मायावर चिडू लागली होती. पण घर सोडण्यासाठी हे कारण तर असू शकत नाही, आणि तेही दूध पिणाऱ्या मुलीला सोडून. रमेशकडून मला मायाबद्दल अजून माहिती मिळाली होती, पण मला अजूनही समजलं नव्हते की माया घर सोडून का पळाली, आणि तेही माझा नवरा सुहास सोबत. एकतर रमेश माझ्यापासून काहीतरी लपवत होता, नाहीतर यात माझ्या नवऱ्याचा, सुहासचा पूर्ण हात आहे. मला आत्ता समजलं होतं की सुहास 2-2 दिवस गायब होऊन मायाला भेटायला जात होता, आणि त्यांची चोरी पकडली जाण्याची भीती वाटू लागली तर सुहासने मायाला मुंबईला बोलावून घेतले. कोणाला कळू सुद्धा दिले नाही. मला आता पुण्याला 1 आठवडा उलटून गेला होता आणि माझ्या मुलाची आठवणही येत होती, म्हणून मी परत मुंबईला येऊन गेली. मला आता सुहासला रंगे हात पकडायचे होते, पण मला याकरिता मदत घ्यावी लागणार होती. म्हणून मी रमेशला फोन करून डोंबिवलीला बोलावून घेतले आणि एका पार्कमध्ये भेटून त्याला सर्व काही सांगितले, तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो डोक्याला हात लावून म्हणाला की मागच्या 2 वर्षापासून या नजरेने कुणीच विचार केला नाही. सुहासचे घर म्हणजे तुझं सासर नाशिकला माझ्या घराच्या शेजारीच आहे, पण सुहासचे लग्न झाले आहे. तो त्याच्या फॅमिलीसोबत मुंबईला राहतो म्हणून त्याच्यावर कोणी शंका घेतली नाही. काय प्लॅन केला आहे दोघांनी?
माया बी विंगमध्ये राहत होती आणि मी तिच्यापासून थोड्याच अंतरावर एफ विंगमध्ये माझ्या मित्राच्या घरी 15 दिवस राहून तिला सगळीकडे शोधले, पण ती सापडली नव्हती. आता काय करायचे आहे ते सांगा. मी मायाचा पत्ता आणि सुहासच्या गाडीचा फोटो रमेशच्या मोबाईलवर पाठवला आणि म्हणाली की तुला फक्त मायाच्या फ्लॅटवर कडक नजर ठेवायची आहे आणि जसा सुहास तिथे आला की लगेच मला फोन करून कळवायचे. तुझी बायको माया आणि माझा नवरा सुहास या दोघांना रंगेहात पकडता येईल. आठवडा उलटला तरी आमच्या हातात कोणताही पुरावा लागला नाही. रमेशही त्याचे काम डोळ्यात तेल घालून करत होता. रविवारी सकाळी सुहास माझ्या अगोदर उठून कुठेतरी जाण्यासाठी तयार झाला. मी सुहासला विचारले की कुठे जात आहेस? तर तो म्हणाला की मला काही काम आहे, दुपारपर्यंत परत येईन. मी त्वरित आतल्या खोलीत जाऊन रमेशला फोन केला आणि मायावर नजर ठेवायला सांगितली. थोड्याच वेळात सुहास त्याची गाडी घेऊन निघाला. त्याच्या मागोमाग मीही ऑटो करून त्याचा पाठलाग करू लागली. थोड्याच वेळात रमेशचा मला फोन आला की सुहास त्याची कार घेऊन मायाकडे आला आहे. मी लगेच रमेशला त्यांच्या मागे जाऊन कोणता फ्लॅट आहे ते कन्फर्म करायला सांगितले. मी 2 मिनिटात तिथे पोहोचली. थोड्याच वेळात मी रमेशसोबत त्या फ्लॅटवर पोहोचली आणि बेल वाजवली. दरवाजा मायाने उघडला. रमेशला समोर पाहताच मायाच्या पायाखालची जमीनच सरकली. मी दरवाजा उघडून आत गेली तर मला समोरच सुहासही दिसला आणि मला पाहताच त्याचीही परिस्थिती मायासारखीच झाली होती. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि सुहासची कॉलर पकडून त्याला 4-5 कानाखाली मारल्या आणि मी त्याच्यावर जोरात ओरडली. सुहास, तू माझा इतका मोठा विश्वासघात करशील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माया तुझी दुसरी बायको आणि तू तिचा तिसरा नवरा आहे. तुम्ही दोघांनीही मिळून तुमच्या स्वार्थासाठी 2 घर बर्बाद केले. मी तुम्हाला माफ करणार नाही. मी आत्ताच पोलिसांना फोन करून तुम्हाला दोघांनाही कायमची अद्दल घडवते. मी रागातच पोलिसांना फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला. तेवढ्यात आतल्या खोलीतून माझ्या नवऱ्याचा मित्र दानेश बाहेर आला आणि मला शांत करत म्हणाला, वहिनी तुम्ही शांत व्हा. माया माझी बायको आहे. 2 वर्षापूर्वी मीच मायाला इथे डोंबिवलीला घेऊन आलो आहे. दानेशच्या तोंडून हे सर्व काही ऐकून मी आणि रमेश दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. दानेशने आम्हाला दोघांनाही सोफ्यावर बसवले. माया आतून पाणी घेऊन आली. सगळे शांत झाले तेव्हा दानेश म्हणाला की मायाचा पहिला नवरा मीच आहे. आमच्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. आम्ही आमच्या घरच्यांना पटवून लग्न केलं. माझ्या काही चुकांमुळे माझ्यावर 20 लाख रुपयांचे कर्ज झाले होते आणि हे मी मायालाही सांगितलं नव्हतं. माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाली आणि सोबत कर्जाची रक्कमही वाढली होती. मला काहीच सुचत नव्हते की मी काय करू. शेवटी मला एक पर्याय दिसला आणि मी माझा 50 लाखाचा विमा काढला आणि स्वतःच मारण्याचा प्रयत्न करू लागलो. कारण मी मेल्यानंतर विम्याच्या रक्कममुळे माझ्या घरच्यांचे सर्व प्रॉब्लेम सुटले असते. एका रात्री मी पुण्याला असताना एका बिल्डिंगला आग लागली होती. त्या आगीत बरीच लोक होरपळून गेली होती. बिल्डिंगमध्ये बरीच लोक फसलेली होती. काहींना वाचवण्यात यश आले होते. मी कसाबसा बिल्डिंगमध्ये आत शिरलो. तिथे मला बऱ्याच जळालेल्या बॉडी दिसल्या. त्यातल्या एका बॉडीला मी माझे कपडे घातले आणि खिशात आधार कार्ड ठेवून दिले. माझा प्लॅन यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मेलेल्या लोकांच्या यादीत माझंही नाव आलेलं पाहून मला आनंद झाला होता आणि मी तिथून लगेचच मुंबईला माझा बालमित्र सुहासकडे आलो. त्याने माझी खूप मदत केली आणि त्याच्यासोबत इथेच सेकंड हँड कारच्या बिझनेसमध्ये काम करू लागलो. मी विम्याची रक्कम घरच्यांना मिळवून देण्यासाठी वर्षभर वाट पाहिली. म्हणून मी या दरम्यान मायाला देखील फोन केला नाही. पण मायाला विधवा समजून तिचे दुसरे लग्न लावून दिले. मीही माझं नशीब समजून मायाला विसरून गेलो. मायाचे सासर सुहासच्या घराच्या जवळच होते. 2 वर्षापूर्वी सुहास काही कामानिमित्त नाशिकला जात होता.
म्हणून मी त्याला येताना मायाच्या खुशालीबद्दल विचारपूस करून यायला सांगितलं. सुहास परत आला तेव्हा मला कळले की माया तिच्या सासरी खूप दुःखी आहे आणि तिने बऱ्याचदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. दानेशचं बोलणं पूर्णही झालं नव्हतं की रमेश मध्येच म्हणाला की तू खोटं बोलत आहेस दानेश. मायाला माझ्या घरी इतकाच त्रास होता तर तिने मला का सांगितलं नाही? छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतच असतात. माझी वहिनीचा स्वभाव थोडा खराब आहे पण इतकाही वाईट नाही की मायाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेल. रमेशचं बोलणं ऐकून माया पुढे आली आणि म्हणाली, रमेश सोबत लग्नाच्या पहिल्या रात्री मला कळाले की रमेश कोणत्याच मुलीसोबत संबंध ठेवण्याच्या लायकीचा नाही. ही गोष्ट माझ्या सासरी सर्वांनाच माहीत होतं. रमेशची वहिनी मुलाला जन्म देऊ शकत नव्हती म्हणून तिची अशी इच्छा होती की माझ्या जेठसोबत संबंध बनवून मूल जन्माला घालू आणि जेठानीच्या इशाऱ्यावर माझा जेठ माझ्यासोबत संबंध ठेवू लागला. मी ही गोष्ट माझ्या सासूला सांगितली पण त्यांना यात चुकीचे काहीच वाटले नाही आणि रमेशलाही ही गोष्ट माहीत होती तरी हा काहीच बोलला नाही. रमेशला चांगल्या प्रकारे माहीत आहे की माझी मुलगी याच्या मोठ्या भावाच्या बलात्कारामुळे झाली आहे. रमेश सगळं काही खाली मान घालून ऐकत होता. पुढे माया म्हणाली की 2 वर्षापूर्वी सुहास माझ्या घरी आला होता. त्याने माझा नंबर घेतला. सुहास सोबत माझं फोनवर बोलणं होऊ लागले. घरात माझं कोणीच ऐकत नव्हते. एक दिवस मी सुहास सोबत सर्व गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर सुहासने मला जे काही सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा जिवंत आहे हे ऐकूनच मी अस्वस्थ झाली. सुहासने माझं दानेश सोबत बोलणे होऊ लागले आणि मग दानेशच्या सांगण्यावरून मी रात्रीच्या रात्री मुंबईला निघून आली. मायाचे बोलणे ऐकल्यावर मला तिची दया येऊ लागली. तिने काहीही चूक केली पण तिला आपल्या लहान मुलीला सोडून येण्याची काय गरज होती? तर ती म्हणाली की रमेशच्या परिवाराला मुलाची आवश्यकता होती म्हणून त्यांच्यासाठी सोडून आली. तिचे हे उत्तर ऐकून संपूर्ण खोलीत शांतता पसरली. कोणालाच काही सुचत नव्हते की काय बोलावे. तेवढ्यात सुहास मला म्हणाला की अर्चना, दानेश वाईट माणूस नाही. 5 वर्षापूर्वी दानेशाचा पुण्याला सेकंड हँड गाड्यांचा बिझनेस चांगला सुरू होता. मी डोंबिवलीमध्ये बिझनेससाठी दानेशकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मी तर माझा बिझनेस मोठा केला पण दानेशचा बिझनेस मात्र तोट्यात गेला. हळूहळू त्याच्यावर 20 लाखाचे कर्ज झाले. तेव्हा त्याचे पैसे परत करण्यासाठी माझी ही परिस्थिती नव्हती. आणि मग 3 वर्षानंतर दानेश मला डोंबिवलीला येऊन भेटला. तेव्हा तो खूप नाराज होता. दानेशला जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा मोठा अनुभव होता आणि त्याचे माझ्यावर कर्जही होते म्हणून मी दानेशला माझा बिझनेस पार्टनर बनवले आणि फक्त 2 वर्षातच आम्ही दोघांनी मिळून आमचा बिझनेस खूप मोठा केला. मी म्हणाली की पण दानेश, तू आपल्या स्वार्थासाठी विमा कंपनीला नाही तर त्या आईचा सुद्धा विश्वासघात केला ज्याच्या बॉडीसोबत तुझी बॉडी बदलली होती आणि या कामात माझा नवरा सुहासने सुद्धा तुझी मदत केली म्हणून तुम्ही दोघेही दोषी आहात. सुहास म्हणाला की ही गोष्ट आमच्याही मनाला खात होती म्हणून वर्षभरापूर्वी विमा कंपनीमध्ये जाऊन सगळे काही खरं सांगितले. त्यांची भरपाई म्हणून जी काही रक्कम तयार झाली त्याचे हप्ते बनवले व आजही दानेश त्या विमा कंपनीला हप्ते भरतोय. आणि तो आग लावण्याचा प्रसंग झाला त्याबद्दल बरीच चौकशी केल्यानंतर आम्हाला कळाले की त्यांच्यात एक कर्मचारीची बॉडी मिळालेलीच नव्हती. आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या आईला भेटलो आणि आमच्या चुकीची भरपाई म्हणून दानेशने त्या परिवाराला 5 लाख रुपये दिले. आता माझ्या नजरेतून संपूर्ण परिस्थिती साफ झाली होती. आता माझ्या नजरेत रमेश एकमेव दोषी होता पण त्याला आपल्या केलेल्या चुकांमुळे अगोदरच पश्चाताप झाला होता. सगळ्यांसमोर तो मान खाली घालून बसला होता. मी त्याला म्हणाली की जर तुला माहीत होतं की तू नपुंसक आहेस तर तू मायासोबत लग्न करून तिचे आयुष्य बर्बाद का केले? तो काहीच न बोलता खाली मान घालून बसून राहिला.
कारण सगळ्यांसमोर त्याची नपुंसक असल्याची बातमी उघड झाली होती. त्याला म्हणाली की तू मायाला इतक्या याकरिता आतुरतेने शोधत होता की तिने तुमच्या परिवाराला वारस द्यावा. बरोबर ना रमेश? मायाच्या डोळ्यात अश्रू होते आणि रमेशच्या चेहऱ्यावर लाज. पण माझ्या नजरेत रमेशपेक्षा नालायक माणूस कोणीही नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन स्टोरी बरोबर. बाय बाय.